तायडे, मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. आज आपण रिझनिंग मध्ये अत्यंत महत्वाचा टॉपिक बघणार आहे, ब्लड रिलेशन. तर ब्लड रिलेशन हा प्रत्येक एक्झाम मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन असतो. ब्लड रिलेशनवर नातेसंबंध म्हणतात मराठीमध्ये. तर तुम्ही हेडिंग टाका ब्लड रिलेशन. तर सर्वात आधी मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे, जी बेसिक कन्सेप्ट आहे, आणि बेसिक कन्सेप्ट झाल्यावरच आपण याचे न्यूमेरिकल बघू. आज फक्त आपण बेसिक कन्सेप्ट बघणार आहे की ब्लड रिलेशन मध्ये कशाला काय म्हणतात, आईच्या वडिलाला काय म्हणतात, बाबाच्या वडिलाला काय काय म्हणतात, आईच्या आईला काय म्हणतात, वडिलाच्या आईला काय म्हणतात, इंग्लिश मध्ये वगैरे टोटली मी तुम्हाला लिहून देणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण याचे जे काही शॉर्टकट कीज आहेत, आणि मी तुम्हाला याचे शॉर्टकट कीज पण सांगणार आहे की जेणेकरून तुमचं हे प्रॉब्लेम 20 ते 30 सेकंड मध्ये सॉल्व्ह झालं पाहिजे. ब्लड रिलेशनचा प्रॉब्लेम 20 ते 30 सेकंड मध्ये सॉल्व्ह होते, आणि याचे काही शॉर्टकट कीज आहेत. तर शॉर्टकट कीज पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता हेडिंग आहे आपलं ब्लड रिलेशन. तर सर्वात आधी बेसिक कन्सेप्ट बघा काय आहे ब्लड रिलेशन. बेसिक कन्सेप्ट ब्लड रिलेशन, मराठीमध्ये याला नातेसंबंध म्हणतात. नातेसंबंध. आता लक्षात द्या, ब्लड रिलेशन मध्ये आता हे तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही त्याच्यानंतर इथं तुमची आई आणि इथं बाबा. बाबा म्हणजे वडील. हे तुम्ही या, इथं आई इथं बाबा. आता आईला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, मदर. त्याच्यानंतर तुमच्या वडील किंवा तुमच्या बाबाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, फादर. त्याच्यानंतर बघू आपण सर्वात आधी आईकडील नातेसंबंध, नंतर वडिलाकडील, जे तुमच्या वडिलाकडील जे नातेसंबंध आहेत ते बघू. हे सर्व तुम्हाला लिहावं लागेल. मी तुम्हाला आधी लिहून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहा. आता आईकडील नातेसंबंध. आता आईकडील नातेसंबंध बघा. जर तुमच्या आईचे ची, सा, ची किंवा च्या, तुमचे, तुमचे, तुमचा, तुमची आणि तुमच्या. आता बघा आपण नातेसंबंध बघत आहे. हेडिंग आहे आपलं ब्लड रिलेशन. हे तुम्ही या, इकडे तुमची आई, इकडे तुमचे वडील. आईला इंग्लिश मध्ये मदर म्हणतात, बाबाला फादर म्हणतात, हे तर तुम्हाला माहितच आहे. पण आता तुमच्या आईकडील नातेसंबंध बघत आहे. तुमच्या आईचे किंवा तुमच्या आईचा किंवा तुमच्या आईची किंवा तुमच्या आईच्या तुमचे काय लागतात बघू आपण. सर्वात आधी तुमच्या आईचे वडील, तुमच्या आईचे वडील तुमचे काय लागतील, आजोबा. तुमचे लागतील आजोबा. आजोबा. आणि आजोबाला इंग्लिश मध्ये म्हणतात. आता आईचे, आता आई म्हणजे काय होते, मदर. इंग्लिश मध्ये म्हणतात मदर. तर याला म्हणतात, इंग्लिश मध्ये म्हणतात याला मॅटर्नल ग्रँडफादर. मॅटर्नल ग्रँडफादर. लक्षात कसं ठेवायचं. आता आई म्हणजे होते मदर, आणि मदर म्हणजे होते मॅटर्नल ग्रँडफादर. म्हणजे आईचे वडील तुमचे काय लागतील, आजोबा लागतील, म्हणजे मॅटर्नल ग्रँडफादर. त्याच्यानंतर आईची आई, तुमच्या आईची आई तुमची काय लागणार आहे, ग्रँडमदर. आजी. आजी लागणार आहे. तुमची काय लागणार आहे, आजी लागणार आहे. इझी आहे, सोपीच आहे. हे तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. इंग्लिश मध्ये पण माहित असणं गरजेचं आहे. याला म्हणतात मॅटर्नल ग्रँडमदर. त्याच्यानंतर तुमच्या आईचा भाऊ तुमचा कोण लागणार आहे, सांगा बरं. मामा. तुमचा काय लागणार आहे, मामा लागणार आहे.
तुमच्या आईचा भाऊ कोण लागणार आहे? तुमचा मामा लागणार आहे. आणि मामाला काय म्हणतात? मॅटर्नल अंकल. मॅटर्नल अंकल. अंकल. मॅटर्नल अंकल. मॅटर्नल अंकल. त्याच्यानंतर तुमच्या आईची बहीण, तुमच्या आईची बहीण हे तुमची कोण लागणार आहे? सांगा बरं, तुमच्या आईची बहीण तुमची कोण लागणार आहे? मावशी लागणार आहे. काय लागणार आहे? मावशी लागणार आहे. स्क्रीन कोण ऑन केली? स्क्रीन शेअर कोण केली? एक मिनिट. आकाश वानखडे. मावशीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? मॅटर्नल आंट. हा, व्हेरी गुड. मॅटर्नल आंट. तुमच्या आईचा मुलगा कोण लागणार? ब्रदर. हा, व्हेरी गुड. तुमचा आईचा मुलगा ब्रदर. तुमचा भाऊ लागणार आहे. आणि भाऊला ब्रदर म्हणतात. भाऊला काय म्हणतात? ब्रदर म्हणतात. त्याच्यानंतर तुमच्या आईची मुलगी म्हणजे तुमची कोण लागणार आहे? बहीण लागणार. आणि बहीण म्हणजे काय होते? सिस्टर. हे छोटे छोटे कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत बरं एक्झाम साठी. आता बघा, आता एकुलता एक जर असं जर आलं, एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलगा, तुमच्या आईचा एकुलता एक मुलगा कोण लागणार? जर मुलीला जर समजा विचारलं, समजा जर मुलगी आहे आणि मुलीला जर समजा विचारलं की तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा कोण लागणार आहे, तर ते काय म्हणणार? मुलगी काय उत्तर देईल? मुलीला जर विचारलं तर भाऊ म्हणे, माझा भाऊ. एकुलता एक मुलगा काय राहणार? तिचा भाऊ. मुलीला जर विचारलं काय राहणार? तिचा भाऊ. पण एकुलता एक हा वर्ड आला तर म्हणजे एकच भाऊ. हा, तिला किती भाऊ राहणार? एकच भाऊ राहणार. म्हणजे ओनली सन. इंग्लिश मध्ये काय विचारतात? ओनली सन. एकुलता एक मुलगा म्हणजे मुलीला जर विचारलं तर ते म्हणे भाऊ, म्हणजे एकच भाऊ आहे. आणि जर मुलाला जर विचारलं तर स्वतः. मुलाला जर समजा जर विचारलं तर तो स्वतः रे. तो का रे? तो स्वतः रे. समजत आहे ना मी जे काय बोलत आहे ते? तुम्हाला समजत आहे ना व्यवस्थित? समजत. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 8. समजा जर समजा एकुलता एक आता इथं काय म्हटलं आपण? एकुलता एक मुलगा. जर समजा म्हटलं आपण ओनली अँड ओनली सन, ओनली अँड ओनली सन, एकुलता एक, एकुलता एक. इथे एकुलता मुलगा पाहिजे होता. जर असं म्हटलं आपण एकुलता एक, वर्ड बघा कसे चेंजेस होतात. एकुलता एक मुलगा, एकुलता एक म्हणजे होती फक्त ओनली, ओनली अँड ओनली, ओनली अँड ओनली सन. आणि हा क्वेश्चन फक्त आहे का नाही मुलीला विचारता येईल. हा क्वेश्चन कोणता? एक मिनिट. हा क्वेश्चन आहे की नाही? एकुलता एक मुलगा हा क्वेश्चन फक्त आहे की नाही मुलाला विचारता येईल. कोणाला विचारता येईल? मुलाला. कारण फक्त एकच जर समजा जर असेल, एकच जर समजा त्याला जर समजा मुलगा असेल तर आपण मुलालाच विचारता येईल ना. मुलीला विचारू शकतो का आपण असा क्वेश्चन की सांग बरं तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा, म्हणजे की फक्त तिच्या आईला फक्त एकच मुलगा आहे, तर मग तिच्या आईला पोरगी राहील काय? ओनली अँड ओनली सनचा अर्थ काय होते माहिती आहे का? ओनली अँड ओनली सन म्हणजे फक्त त्या बाईला फक्त एकच मुलगा आहे. किती मुलगा आहे? मुलगा एकच, मुलगी नाही आहे, मुलगी नाही आहे. तर हा क्वेश्चन फक्त कोणाला विचारला जाणार? फक्त मुलाला विचारला जाणार. समजत आहे का मी काय म्हणत आहे? यस सर. फक्त मुलाला विचारता येईल. सर वन टाइम रिपीट प्लीज. हो, एक मिनिट सांगतो. म्हणजे की तो स्वतः. एक वर्ड आपण लक्ष द्या. एक मिनिट. 9 नंबरचा आहे एकुलती मुलगी, ओनली डॉटर. जर असं जर आलं तरी तर दोन क्वेश्चन येतील. जर मुलीला जर विचारलं
मुलीला जर काय केलं विचारलं की एकुलती एक डॉटर, तर ते इथे आन्सर काय राहणार? ती स्वतः. ती स्वतः. आणि जर मुलाला जर विचारलं तर सिस्टर. हा, मुलाला जर विचारलं तर बहीण म्हणजे सिस्टर. एकुलती एक बहीण. समजा तुम्हाला विचारलं, मुलाला विचारलं की तुला एकुलती एक बहीण किती आहे, तर तुम्ही सांगसाल मला एक बहीण आहे. एकुलती एक बहीण, एकच रे. त्याच्यानंतर जर समजा असा जर क्वेश्चन आला, एकुलती एक मुलगी, एकुलती एक मुलगी, याचा अर्थ होते ओनली अँड वन डॉटर. आणि हा क्वेश्चन फक्त मुलीला विचारता येईल. फक्त मुलीला विचारता येणार. आणि ती आन्सर काय देईल? ती स्वतः. ती स्वतः. आता बघा, बाबाकडील नाते, बाबाला इंग्लिश मध्ये म्हणतात फादर, आणि इथं लिहितो मी एकापरी, कलर पण चेंज करतो त्याला. बाबाकडील नाते, बाबाकडील नातेसंबंध म्हणजे आता तुमच्या बाबाचे, तुमच्या वडिलाचे चे मध्ये येऊ शकते, चा मध्ये येऊ शकते, ची मध्ये येऊ शकते, किंवा च्या मध्ये येऊ शकते. नाते तुमचे, तुमचे चा मध्ये येऊ शकते, ची मध्ये येऊ शकते, आणि च्या मध्ये येऊ शकते. नंबर फर्स्ट, तुमच्या बाबाचे वडील तुमचे कोण लागतील? सेम. तुमच्या बाबाचे वडील कोण लागतील तुमचे? आजोबा. आजोबा. सेम रिलेशन आहे, आजोबा. आणि आजोबाला पण आपण काय म्हणतो? आता इथं बघा, आता बाबा म्हणजे होते फादर, म्हणजे पापा म्हणजे होते पॅटर्नल ग्रँडफादर. आजोबा म्हणजे काय होते? वडील. बाबाचे वडील म्हणजे काय होते? पॅटर्नल ग्रँड फादर. आईचे वडील आजोबा पण मॅटर्नल ग्रँडफादर, आणि वडिलाचे वडील आजोबा पण पॅटर्नल ग्रँडफादर. याला लक्षात, हे मॅटर्नल, आई म्हणजे मदर, यम वरून लक्षात ठेवायचं मॅटर्नल, आणि पापावरून लक्षात ठेवायचं पॅटर्नल ग्रँडफादर. त्याला इंग्लिश मध्ये पॅटर्नल ग्रँडफादर म्हणतात. मी तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये शिकवणार आहे, मराठी आणि इंग्लिश. म्हणजे की आपण एक क्वेश्चन मराठीत घेऊ, त्याचं सेकंड एक्सप्लेनेशन इंग्लिश मध्ये पण देणार आहे मी तुम्हाला. म्हणजे की तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये जर पेपर येऊ आणि तुम्ही तयारी करसाल तर तुम्हाला नक्कीच नोकरी लागेल 100%. आणि याचा फायदा होणारच आहे तुम्हाला 100%. लँग्वेजचं काही हे नाही आहे. इंग्लिश मध्ये पण करू शकता तुम्ही, इंग्लिशला सोपी आहे मराठीपेक्षा. आणि मॅथमॅटिक्स आणि मॅथ्स अँड रिझनिंग तर माझ्या मताने इंग्लिश मध्येच करायला पाहिजे. पण आता मॅक्झिमम लोक काही मराठी मीडियमचे पण स्टुडंट असतील तर त्यांना थोडं कठीण जाते. आपण दोन्ही भाषेत लिहू राहिलो. आता बघा, आई. आता तुमच्या बाबाचे म्हणजे तुमच्या वडीलची आई तुमची कोण लागणार आहे? तुमच्या वडिलांची आई. तुमच्या बाबाची आई काय लागणार आहे तुमची? आजी. आजी. आणि आजीला काय म्हणतात? पॅटर्नल ग्रँड मदर. पॅटर्नल ग्रँड मदर. त्यानंतर नंबर थर्ड, जर तुमच्या बाबाचे भाऊ तुमचे कोण लागतील? काका. काका किंवा चुलता. लागतात ना, कोणी कोणी चुलता पण म्हणते, कोणी कोणी काका म्हणते. तर याला म्हणतात पॅटर्नल. आणि त्याच्यानंतर तुमच्या बाबाचे बहीण, तुमच्या बाबाची कोण? बहीण. तुमची कोण लागणार आहे? आत्या लागेल. आत्याबाई म्हणतो, आत्याबाई आली होय, माझी आत्याबाई आली म्हणून पॅटर्नल आंट. या लक्षात.
पॅटर्नल अंट. बाकी तर मग बाकी सर्व रिलेशन सारखेच असणार. हे समजले का तुम्हाला सांगा. आता बघणार आहे आपण बायकोकडील नातेसंबंध. आता समजा कोणाचं जर समजा लग्न झालं असेल, सिच्युएशन न्यूमरिकल मध्ये येणार आहे, असं कन्सिडर नका करू की नातेसंबंध कसे असतात ते बघत आहे आपण. आता बायकोकडील नाते संबंध. आता फॉर एक्झाम्पल मग आता मी असंच लिहिलं आहे इथं की तुमच्या बायकोची, गर्ल्ससाठी वेगळा राहील, बॉईज साठी वेगळा राहील. चे, चा, ची आणि च्या. तुमची ची, च्या. आता बघ लक्ष द्या, तुमच्या बायकोकडील नातेसंबंध. आता समजा तुमच्या बायकोचे वडील कोण लागतील, मुलांना जर समजा क्वेश्चन विचारला तर त्यांचे बायकोचे वडील काय लागतील, ऑब्विसली सासरे लागतील. आणि सासरेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती का, फादर इन लॉ. फादर इन लॉ. काय म्हणतात, फादर इन लॉ. त्याच्यानंतर तुमच्या बायकोची आई, तुमची कोण लागणार आहे, सासू. सासू. म्हणजे येणार आहे मदर इन लॉ. मदर इन लॉ. त्याच्यानंतर तुमच्या बायकोचा भाऊ, मॅसेज करायचा नाही, मेहुणा. तुमचा कोण लागणार आहे, मेहुणा. म्हणजे की ब्रदर इन लॉ. ब्रदर इन लॉ. त्याच्यानंतर तुमच्या बायकोची बहीण, म्हणजे काय म्हणतात त्याला, मेहुणी. त्याला म्हणतात सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ. बस आपण एवढे रिलेशन पाहतो. वडील असले तुमच्या बायकोचे वडील म्हणजे सासरे, फादर इन लॉ. आई असेल तर सासू, मदर इन लॉ. भाऊ असेल तर मेहुणा, मदर इन लॉ. आणि बहीण असेल तर मेहुणी, सिस्टर इन लॉ. नवऱ्याची बहीण म्हणजे सिस्टर इन लॉ. किंवा नवऱ्याचा भाऊ. नवऱ्याचा भाऊला म्हणतात ब्रदर इन लॉ. हा देर असते, दीर. नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणतात मग, महत्वाचे शब्द अजून, महत्वाचे शब्द, इम्पॉर्टंट वर्ड्स, इम्पॉर्टन्स कीवर्ड म्हणून आपण. कझन. कझन आता लक्ष द्या, हा कझन हा वर्ड कशा कशासाठी युज होतो. आता आपल्या मराठीत बघा, जर समजा जर कोणी जर मराठीत जर समजा रेफर करीत तर मराठीमध्ये त्याला किती किती शब्द येतात. चुलत, आते, हे सर्व भाऊ आहेत बरं. चुलत भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, मावस भाऊ, आणि बहिणी भाऊ आणि बहिणी. फक्त भाऊच नाही येत तर बहिणी पण येतात. भाऊ आणि बहिणी या सर्वांना काय म्हणतात, कझन म्हणतात. या सर्वांना काय म्हणतात, कझन असे म्हणतात. चुलत भाऊ आला, आते भाऊ आला, मामे भाऊ आला, मावस भाऊ आला, किंवा चुलत बहीण आली, आते बहीण आली, मामे बहीण आली, मावस बहीण आली, ते याला कझन म्हणतात. इंग्लिश मध्ये एकच वर्ड येणार आणि मराठीमध्ये असे वेगवेगळे वर्ड येऊ शकतात कझनला. त्याच्यानंतर स्पूस म्हणजे जोडीदार. लाईफ पार्टनर.
त्यानंतर सिबलिंग. सिबलिंग म्हणजे काय होते सांगा बरं, कोण सांगते मला सिबलिंग म्हणजे? सिबलिंग म्हणजे होते सख्खे भाऊ सख्य बहीण. भावंड. सख्खे भावंडे. सख्खे भावंडे म्हणजे होते सिबलिंग. त्यानंतर नेफ्यू. भावाचा किंवा बहिणीचा मुलगा. भावाचा किंवा बहिणीचा मुलगा. भावाचा किंवा बहिणीचा मुलगा. त्यानंतर निस. भावाची किंवा बहिणीची किंवा बहिणीची मुलगी. हे नेफ्यू आणि निस लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन येतात. भावाची किंवा बहिणीची मुलगी. त्यानंतर जावाई. जावाईचा मान मोठा असते. जावाईला काय म्हणतात माहित आहे का? जावाईला म्हणतात सन इन लॉ. सन इन लॉ. सन इन लॉ. जावाई. त्यानंतर सून. सून म्हणजे होते डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ म्हणजे काय होते? सून. त्यानंतर नातू. नातूला काय म्हणतात? ग्रँडसन. ग्रँडसन. नातूला काय म्हणतात? ग्रँडसन. हा होते नातू. त्यानंतर नात. नातला काय म्हणतात मग? ग्रँड डॉटर. ग्रँड डॉटर. नात. त्याच्यानंतर येतो पंतू. पंतूला काय म्हणतात? ग्रेट ग्रँडसन. ग्रेट ग्रँडसन. ग्रेट ग्रँडसन. म्हणजे पंतू. आणि पंजोबा. ग्रेट ग्रँडफादर. ग्रेट ग्रँडफादर. बस एवढ्या रिलेशन आपली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करसा, शेअर करसा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करसा. थँक्यू.